संपूर्ण महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जे काही सोयाबीनचं पीक असेल ते पूर्ण शेतकऱ्यांच्या हाताचं निघून गेलं आणि काही जेमतेम आता पीक घरात यायला लागलं तर मार्केटमध्ये खुल्या बाजारपेठेमध्ये शासकीय खरेदीपेक्षा अतिशय कमी दरानं म्हणजे जवळपास 3,000-3,200 अशा दरानं आज खरेदी चालू आहे। ती शेतकऱ्याची खूप मोठी लूट आहे। अगोदरच उत्पन्न नाही आणि त्यामध्येही सुद्धा सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णतः लूट होत आहे। मी शासनाला विनंती करेल, मी मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भात पत्र लिहिलं आणि शासकीय खरेदी ही सोयाबीनची लवकरात लवकर सुरू करावी की जेणेकरून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांकडे 2 पैसे जास्त येतील। यासाठी आपण ते शेतकऱ्यांसाठी करावं ही या निमित्तानं विनंती केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।